subscribe. मित्रांनो, हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे हॉस्टेल, एक भयानक सत्य. आणि या कथेचे लेखक आहेत कुमार. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक लोकांनी हॉस्टेलचे जीवन अनुभवले असेल, आणि जे हॉस्टेलला नव्हते त्यांनासुद्धा तिकडे कशा प्रकारचे जीवन असते ह्याची कल्पना असेलच. सदर कथा ही अशाच एका हॉस्टेल आणि तिकडे राहणाऱ्या मुलांची आहे. अभिषेक हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. त्याचे 12वी शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झाले, पण पुढील शिक्षणासाठी त्याचा नंबर गावापासून लांब शहरामध्ये लागला होता. शहरात राहायचे कुठे, कारण ओळखीचे कोणीच नव्हते. म्हणून मग त्याने आपल्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी संध्याकाळी अभिषेक हॉस्टेलवर आला. त्याच्यासाठी सर्व नवीन होतं. हॉस्टेल पाहत आपले सामान सावरत तो निघाला. लांबलचक कॉरिडॉरमध्ये डाव्या बाजूला खोल्या होत्या. पूर्ण दगडी बांधकाम होतं. समोर मोठे अंगण होते, जिकडे काही मुले खेळत होती तर काही गप्पा मारत उभी होती. प्रत्येकाचा एक मोठा ग्रुप होता आणि ते सर्व ग्रुपमध्येच उभे होते. काही खोलींमध्ये 4, काही खोलींमध्ये 3 तर काहींमध्ये 2 अशा बेडची तजवीज केली होती. बाथरूमची सोय पण आतमध्येच होती. अभिषेकची रूम सर्वात शेवटी होती. आपल्या रूममध्ये गेला आणि थकलेला असल्याने त्याला झोप लागली. रात्री साधारण 10:30च्या दरम्यान त्याच्या दरवाजावर कोणतरी जोरजोरात वाजवत आहे असे त्याला वाटले. त्याने दरवाजा उघडला तसे समोर मिहीर उभा होता. "ए, तू नवीन आला आहेस ना? चल टेरेसवरती," मिहीर म्हणाला. "टेरेसवर? पण कशासाठी?" अभिषेकने विचारले. "ओळख करून द्यायची आहे म्हणून," मिहीर म्हणाला आणि अभिषेकला घेऊन तो टेरेसवर आला. टेरेसवर एका बाजूला साधारण 15-20 मुले बसली होती. त्यांच्यासमोर 10 मुले उभी राहून नाचत होती आणि ती 15 मुले त्यांना पाहून शिट्ट्या वाजवत होती, ओरडत होते, अर्वाच्य भाषेत काहीतरी बोलत होते. हा सर्व प्रकार अभिषेकसाठी नवीनच होता. हे सर्व करवणारे होते अंकित आणि मिहीर. ते या सर्वांचे प्रमुख होते. अभिषेकला पाहून बाकी सर्व मुलांना खाली जाण्यास अंकितने सांगितले. आता टेरेसवर फक्त तिघेच होते. "अरे वा, हॉस्टेलमध्ये नवीन पाखरू आला आहे, हे घे," असे बोलून त्यांनी अभिषेकच्या डोक्यावर ओढणी दिली. "चल, नाचून दाखव," मिहीर म्हणाला. "रॅगिंग करणे कायद्याने गुन्हा आहे हे माहीत नाही का तुम्हाला? मी हे असले काहीही करणार नाही आणि तुमची तक्रार पण करेल," रागात अभिषेक म्हणाला. "खूप बोलतो आहेस तू. हे विसरू नको, तुला इकडे ह्या हॉस्टेलमध्येच राहायचं आहे आणि ते पण आमच्यासोबत, समजलं का? त्यामुळे जास्त हुशारी करू नको," मिहीर चिडून म्हणाला. "मी हे सहन करणार नाही, त्यापेक्षा मी जीव देईन," अभिषेक म्हणाला. "वा, ऐकलं का साहेब काय बोलले? मी जीव देईन. जा, दे जीव. आम्हाला पण पाहू दे तू किती शूर आहेस ते," अंकित म्हणाला. अभिषेक त्या दोघांकडे रागात पाहत होता. "काय रे, घाबरला की काय? बोलणं खूप सोपं असतं, पण करणं अवघड, समजलं का? नाही जमत ना, तर मग एक काम कर, ती ओढणी घे आणि नाचायला लाग," मिहीर म्हणाला आणि ते दोघे पण हसू लागले. "मी हे सर्व करणार नाही," असे बोलून पळत जाऊन अभिषेकने 5व्या मजल्यावरून उडी मारली. तो खाली पडला तसा एक मोठा धप्प करून आवाज आला आणि तिकडे उभे असलेले दोघे धावतच टेरेसच्या कट्ट्याजवळ आले आणि वाकून पाहू लागले. पण खाली त्यांना कोणीच दिसलं नाही. हे कसं शक्य आहे? त्याने उडी मारली पण तो तिकडे नव्हताच. हा काय प्रकार आहे? कोणाला काहीच समजत नव्हतं. अंकित आणि मिहीर दोघे पण घाबरले होते आणि दोघे पण पळत आपल्या रूममध्ये आले. पण काही करून अंकित आणि मिहीर यांना झोप लागत नव्हती. "अंकित, यार, त्याने आपल्या डोळ्यासमोर उडी मारली, मग तो गेला कुठे? ना खाली पडला, हवेत उडून गेला की काय?" मिहीरने विचारले. "काय माहीत नक्की काय झालं, पण तो गेला कुठे हे समजतच नाही,"
विचार करत दोघांना केव्हा झोप लागली समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये काल रात्री जे झालं ते वाऱ्यासारखं पसरलं होतं आणि त्यासाठी मुख्याध्यापक सर यांनी अंकित आणि मिहीरला बोलून घेतलं होतं. केबिनचा दरवाजा वाजून दोघे आत आले, पण त्यांनी समोर जे पाहिलं ते पाहून त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. मुख्याध्यापक सर यांच्यासमोर अभिषेक बसला होता. आलात? या. हे काय सुरू आहे तुमचं? कॉलेजमध्ये तर तुमची कंप्लेंट येतेच, पण आता तुम्ही कॉलेजच्या वसतिगृहात सुद्धा दंगा सुरू केला का? हे पहा, मी तुम्हाला शेवटची संधी देत आहे. यापुढे जर तुमची तक्रार आली तर तुम्हा दोघांना पण बाहेर काढावं लागेल, कॉलेज आणि वसतिगृहातून सुद्धा. समजलं का? जा आता दोघे पण, आणि पुढे तुमची तक्रार नको आहे. मुख्याध्यापक म्हणाले. ते दोघे काहीच न बोलता एक रागाचा कटाक्ष त्यांनी अभिषेकवर टाकला आणि ते दोघे निघाले. साला आपली तक्रार करतो काय, ह्याला पाहिलंच पाहिजे, अंकित म्हणाला. ते दोघे पण त्याची वाट पाहत कॉलेजच्या गेटच्या बाहेर बसले होते, पण अभिषेक त्यांना काही दिसला नाही. यार अंकित, हा हरामखोर काही दिसला नाही, ह्याला हॉस्टेलवर जाऊन गाठू, असे म्हणून ते दोघे निघाले. हॉस्टेलमध्ये त्याच्या रूमच्या बाहेर दोघे पोहोचले तसे आतून आवाज येत होता. कोणीतरी फोनवर काहीतरी बोलत होते. हा आवाज नक्कीच अभिषेकचा होता. तो काय बोलत आहे हे ऐकण्यासाठी त्यांनी दरवाजाला कान लावले. अभिषेक कोणाशी तरी हसून बोलत होता. मध्येच आवाज बंद झाला आणि बाहेर उभे असलेल्या दोघांच्या कानाजवळ कोणतरी हळूच बोललं. माझ्या दरवाजाला कान लावून ऐकू नका, महागात पडेल. आणि पुन्हा आतमध्ये बोलणे सुरू झाले. अंकित आणि मिहीर दोघांना पण समजलं नाही की हे काय घडलं. म्हणजे अभिषेक तर आतमध्ये बोलत आहे आणि आम्ही बाहेर आहोत. मग अभिषेकला कसं समजलं की आम्ही दोघे त्याच्या दरवाजाला कान लावून ऐकतो आहोत? आणि दरवाजा न उघडता तो आमच्या कानात बोलल्यासारखं कसं काय बोलला? या सर्वांची उत्तरं त्यांना मिळणं कठीण होतं. म्हणून ते दोघे पण आपल्या रूममध्ये गेले. रात्री बाथरूममधील पाण्याच्या आवाजाने मिहीरला जाग आली. त्याने उठून पाहिले तर बाथरूमचा दिवा चालू होता. कदाचित अंकित गेला असेल असे समजून त्याने अंकितच्या बेडकडे पाहिले, तर अंकित त्याच्या बेडवरच होता. मग बाथरूममध्ये कोण आहे असा मनात बोलून तो उठला आणि बाथरूमच्या दिशेने निघाला. आतमध्ये पाण्याचा आवाज येत होता. त्याने नळ बंद केला आणि लाईट बंद करून झोपायला बेडवर आला, तर तिकडे आधीच कोणतरी झोपलं होतं. हे पाहून मिहीर घाबरला. त्याने कोण आहे हे पाहण्यासाठी चादर बाजूला केली. तसे तिकडे त्याने जे पाहिले ते पाहून त्याचे रक्तच गोठले, कारण त्याच्या बेडवरती मिहीरच झोपला होता. नाही, हे खरं नाही. त्याने स्वतःचे डोळे चुरले आणि पुन्हा पाहिलं तर तिकडे कोणीच नव्हतं. आता त्याच्या जीवात जीव आला. कदाचित झोपेमुळे असे झालं असेल असा विचार करून तो पुन्हा झोपायला गेला, तर पुन्हा त्याला लाईट चालू बंद होताना होणारा बटनाचा आवाज ऐकू येऊ लागला. ते बटन आपोआपच चालू बंद होत होतं. मिहीर आता खूप घाबरला होता. त्याला समजत नव्हतं हे कोण करत आहे. त्याने अंकितला आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या घशातून आवाज नाही आला. अचानक त्याला कोणतरी पकडले आणि फरफटत घेऊन टेरेसच्या कट्ट्यावर उभे केले. आपल्यासोबत असे कोण करत आहे हे मिहीरला समजत नव्हतं. खेचणारा कोण आहे हे दिसत नव्हतं. कोणती तरी अदृश्य शक्ती हे सर्व करत होती. हे बघ, तू कोण आहे हे मला माहीत नाही, पण प्लीज मला सोड, मला मारू नको. मी तुझे काय वाकडे केले आहे? तो हात जोडून इकडे तिकडे पाहत बोलत होता, पण त्याला कोणीच दिसत नव्हतं. तसे मिहीरला कोणतरी जोरात धक्का दिला आणि तो टेरेसवरून खाली डोक्यावर पडला. त्याची किंचाळी ऐकून सर्व बाहेर येऊन पाहू लागले, तर समोर मिहीर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. शेवटचा आचका देऊन त्याने आपले प्राण सोडले. त्याला पाहून अंकित खाली पळत आला. त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की आत्ता काही वेळापूर्वी जो मिहीर झोपला होता तो अशा अवस्थेमध्ये मिळेल. ॲम्ब्युलन्स आणि पोलीस दोघे पण सोबत आले. मिहीरची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली आणि पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. साहेब, मला पूर्ण खात्री आहे की हे सर्व ते अभिषेकचे काम आहे, कारण तो आम्हाला आल्यापासून त्रास देत होता, अंकित रडवेल्या स्वरात म्हणाला. कोण आहे हा अभिषेक? आणि आहे का तो इकडे? गर्दीमध्ये नजर दौडत इन्स्पेक्टर म्हणाले.
तसे अंकितने आजूबाजूला पाहिले, पण त्या गर्दीमध्ये कुठेच अभिषेक दिसत नव्हता. नाही साहेब, इकडे नाही आहे तो, पण रूममध्ये असेल त्याच्या. चला मी दाखवतो. असे बोलून तो अभिषेक राहत असलेल्या रूमजवळ आला आणि त्याने दार वाजवण्यासाठी हात लावला. तसं दार आत ढकललं गेलं. सर्वांनी आत प्रवेश केला, पण ना तिकडे अभिषेक भेटला ना त्याचे कोणते सामान. पूर्ण रूम मोकळाच होता. साहेब, कदाचित तो पळून गेला असेल, अंकित म्हणाला. तसे इन्स्पेक्टर साहेबांनी हॉस्टेलचे रजिस्टर चेक केले, पण त्यात अभिषेक नावाच्या मुलाचे नावच नव्हते. जो काल आला होता ना ती रूम कोणाला दिली गेली होती. आता कॉलेजचे मुख्याध्यापक यांना पण कॉलेजचे नवीन ॲडमिशनची कॉपी घेऊन बोलवले गेले. त्यात अभिषेक नावाच्या मुलाचे ॲडमिशन होते आणि त्यात त्याचा फोटो पण होता. हा अभिषेक आहे का? इन्स्पेक्टरने अंकितला विचारले. तसे त्याने ओळख पटवली आणि कबूल केली की हा तोच अभिषेक आहे. पण साहेब, हे काम हा मुलगा करणे शक्यच नाही, मुख्याध्यापक म्हणाले. का? का शक्य नाही? आमची तक्रार पण यांनीच केली होती ना तुमच्याकडे, अंकित रडत रडत म्हणाला. नाही, हे शक्य नाही, कारण हा अभिषेक जिवंत नाही. त्याचे ॲडमिशन झाले होते, पण ह्याने जॉईन करण्याच्या दिवशीच अपघात झाला आणि त्यात हा गेला. हे पहा, त्याच्या पालकाचे पत्र. असे बोलून मुख्याध्यापकांनी एक पत्र इन्स्पेक्टरकडे दिले. त्यात लिहिले होते, नमस्कार, मी केशव शिंदे, अभिषेक शिंदे यांचा पिता. अभिषेक याचा अपघात झाला असून तो आता मरण पावला आहे. तुम्ही अभिषेकची जागा दुसऱ्या होतकरू मुलाला देऊन टाका. पत्र वाचून इन्स्पेक्टर पण बुचकाळात पडले. हे कसं शक्य आहे? तेवढ्यात अंकितला त्या गर्दीमध्ये अभिषेक दिसतो, जो त्याच्याकडे पाहून हसत असतो. अभिषेक त्याच्यापासून कमीत कमी 5 हात लांब असतो आणि तिकडे तो जे काही बोलतो त्याचे शब्द अंकितला स्वतःच्या कानात ऐकू येतात. घोगऱ्या आवाजात अभिषेक म्हणतो, माझी रॅगिंग करायला नको हवी होती तुम्ही. एकतर गेला, आता तुझा नंबर. एवढे बोलून तो भयान हसतो. अंकितचा गळा कोणतरी आवळत होतं. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तो बोटाने कोणाला तरी दाखवण्याचा प्रयत्न करत होता. तिथे जे उभे होते त्यांना काहीच समजत नव्हतं की काय. तो ज्या दिशेला बोट दाखवत होता तिकडे सर्व पाहत असताना गळ्यावर पडणारा दाब वाढला आणि तो गळा पकडून जमिनीवर पडला आणि तडफडून गतप्राण झाला. अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली. अभिषेकला शिकण्याची खूप आवड होती आणि गावात शिक्षण होते, पण ते शहरासारखे नव्हते. म्हणून अभिषेकने शहरात जायचे ठरवले. पण त्याचे दुर्दैव एवढे होते, ज्या गाडीने तो जात होता नेमका त्याच गाडीचा अपघात झाला आणि त्यात असलेले प्रवासी दगावले आणि त्यामध्ये एक होता अभिषेक शिंदे. शिकण्याची प्रबळ इच्छा होती म्हणून कदाचित तो आला होता. आता ना त्या हॉस्टेलमध्ये ना कॉलेजमध्ये कोणाचे रॅगिंग केले जात होते, कारण असे काही झाले तर अभिषेक अजून तिकडेच आहे. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.